वेलकम टू द डिबेट. विचार करा, तुमच्या शरीरात अब्जावधी छोटे चुंबक आहेत आणि ते एका सेकंदात हजारो वेळा फिरू शकतात. हो, आणि हे सगळं अदृश्य जग आपण पाहू शकतो मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे आपल्या MRIच्या माध्यमातून. अगदी बरोबर. म्हणजे जेव्हा आपण वैद्यकीय निदानाचा विचार करतो तेव्हा एक्स-रे सारख्या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. एखाद्या सावलीसारखं दिसतं ते. जिथे हाड मोडलंय तिथे एक पांढरी रेष दिसते आणि आपण म्हणतो की बरं, इथे फ्रॅक्चर आहे. एक्स-रे अगदीच प्राथमिक वाटतो यापुढे. हो ना, पण MRIच्या जगात जेव्हा आपण पाऊल ठेवतो तेव्हा आपण शरीराच्या आत काहीही न कापता आणि कोणत्याही हानिकारक रेडिएशनशिवाय मेंदू आणि मज्जारज्जूच्या अत्यंत सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या रचना पाहू शकतो. नक्कीच. पण आजच्या चर्चेचा मुख्य प्रश्न थोडा वेगळा आहे. MRI मशीनचे खरे स्वरूप आणि तिचे यश नक्की कशात दडलेले आहे? बरोबर. आणि या चर्चेत माझी भूमिका हीच आहे की हे तंत्रज्ञान प्रामुख्याने न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स या भौतिकशास्त्राच्या तत्वाचा आणि सुरक्षित निदानाचा एक निर्दोष चमत्कार आहे. आणि मी या चर्चेत अशी बाजू मांडणार आहे की केवळ भौतिकशास्त्र पुरेसे नाही. या मशीनची खरी ओळख ही त्यातील क्लिष्ट कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम आणि त्यासोबत येणाऱ्या भयानक चुंबकीय धोक्यांमुळे ठरते. म्हणजे हे निसर्गाचे वरदान कमी आणि एका अत्यंत आव्हानात्मक इंजिनिअरिंगचं उदाहरण जास्त आहे, जे रुग्णांसाठी अनेक मर्यादाही निर्माण करते. तर आपण या विषयाच्या मुळाकडे जाऊया. मी माझी भूमिका थोडी सविस्तर मांडते. हे बघा, माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की MRI हे प्रामुख्याने भौतिकशास्त्राचे एक अद्भुत उदाहरण आहे. निसर्गाच्या एका मूलभूत नियमाचा म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सचा वापर यात केला जातो. आपण जर मानवी शरीराचा विचार केला तर आपले शरीर जवळपास 70% पाण्याने बनलेले आहे. आणि जिथे पाणी आहे तिथे हायड्रोजनचे अणू आहेत. या हायड्रोजन अणूंच्या केंद्रकात एक प्रोटॉन असतो जो स्वतःभोवती फिरत असतो आणि स्वतःचे एक अतिशय सूक्ष्म चुंबकीय क्षेत्र तयार करतो. हो, एक्झॅक्टली. तुम्ही त्याला एक छोटा चुंबकच म्हणू शकता. जेव्हा आपण एखाद्या रुग्णाला MRI मशीनच्या आत पाठवतो ज्यामध्ये 1.5T ते 3T किंवा त्याहून अधिक क्षमतेचे अतिशय शक्तिशाली सुपर कंडक्टिंग मॅग्नेट असते, तेव्हा काय होतं? ते अणू अलाइन होतात. हो, हे लक्षावधी हायड्रोजन अणू या बाह्य चुंबकीय क्षेत्राला प्रतिसाद देऊन एका रेषेत येतात. यानंतर आपण त्यांच्यावर एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या रेडिओ लहरी म्हणजे RF पल्सेस सोडतो. हे अणू ती ऊर्जा शोषून घेतात, त्यांची दिशा बदलते आणि जेव्हा हे पल्सेस थांबवले जातात तेव्हा ते अणू परत आपल्या मूळ स्थितीत येतात आणि सिग्नल देतात. बरोबर. परत येताना ती जे अतिरिक्त ऊर्जा उत्सर्जित करतात, जे सिग्नल देतात, तेच आपले चित्र असते. म्हणजे बघा, या संपूर्ण प्रक्रियेत आपण शरीराला कुठेही कापत नाही. आपण फक्त निसर्गाला एक प्रश्न विचारतो आणि निसर्ग आपल्याला उत्तर देतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात एक्स-रे किंवा CT स्कॅनसारखे कोणतेही हानिकारक आयनायझिंग रेडिएशन नसते. भौतिकशास्त्राचा हा हानी न पोहोचवणारा प्रतिसादच या मशीनचा आत्मा आहे. बरं, मी याकडे एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. तुम्ही आता ज्या भौतिकशास्त्राचे वर्णन केले ते तत्वतः अगदी बरोबर आहे. पण माझा मुद्दा असा आहे की भौतिकशास्त्र हा फक्त एक कच्चा माल आहे. कच्चा माल म्हणजे कसं? म्हणजे MRI हे प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनिअरिंगच्या मर्यादांचे एक अत्यंत गुंतागुंतीचं जाळं आहे. तुम्ही ज्या हायड्रोजन अणूंच्या सिग्नल्सबद्दल बोलत आहात ते अत्यंत कमकुवत असतात. एखाद्या प्रचंड मोठ्या वादळात कोणीतरी कुजबुजल्यासाठी ते सिग्नल असतात. ते कमकुवत असतात हे मला मान्य आहे. हो, आणि निसर्गात एखाद्या सुंदर पक्षाचा आवाज असेल, पण तो रेकॉर्ड करण्यासाठी आणि जगापर्यंत पोहोचवण्यासाठी जसा एक प्रगत रेकॉर्डिंग स्टुडिओ लागतो, तसेच हे कमकुवत सिग्नल्सना पकडण्यासाठी RF ट्रान्समीटर अँड रिसिव्हर सर्किट्स लागतात. जर आपण इंजिनिअरिंगचा भाग बाजूला काढला तर ते प्रोटॉन्सचे सिग्नल फक्त एक गोंधळ आहेत, फक्त नॉईज. पण तो नॉईज नसून विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते ना? असते, पण त्यांना अर्थप्राप्त करून देण्यासाठी सिग्नल प्रोसेसिंग युनिट्स जसे की ADC म्हणजे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि DSPची नितांत आवश्यकता असते. हे सिग्नल गणितीय सूत्रांद्वारे प्रोसेस करून मायक्रोप्रोसेसरद्वारे त्यांची इमेज बनवली जाते. या व्यतिरिक्त हे तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित मांडणे ही एक मोठी घोडचूक ठरू शकते. घोडचूक? कशामुळे? रेडिएशन तर नाहीये यात. रेडिएशन नाहीये, पण शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रामुळे
धातूच्या वस्तू आत नेण्यास सक्त मनाई आहे. पेसमेकर असलेल्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान थेट मृत्यूचा धोका ठरू शकते. त्यामुळे याला फक्त सुरक्षित भौतिकशास्त्र म्हणणे म्हणजे त्यामागील अत्यंत गुंतागुंतीच्या इंजिनिअरिंगकडे आणि त्यात दडलेल्या गंभीर धोक्यांकडे डोळेझाक करण्यासारखं आहे. मला तुमचं म्हणणं पटतंय की इंजिनिअरिंगची भूमिका महत्वाची आहे, पण तुम्ही भौतिकशास्त्राच्या मूळ गाभ्याला पूर्णपणे दुय्यम ठरवत आहात. आपण रेझोनन्स नक्की काय आहे समजून घेऊया. मला इथे एक उदाहरण द्यायला आवडेल. समजा तुम्ही एका बागेत आहात ओके. आणि एक मूल झोपाळ्यावर खेळत आहे. तो झोपाळा एका विशिष्ट लयीत पुढे मागे जात आहे. जर तुम्हाला तो झोपाळा आणखी उंच न्यायचा असेल तर तुम्हाला बरोबर त्याच लयीत त्याच वेळेला धक्का द्यावा लागतो. जर तुम्ही चुकीच्या वेळी धक्का दिला तर झोपाळा थांबेल किंवा तुमचा धक्का वाया जाईल. अगदी बरोबर. MRI मध्ये अगदी हेच घडते. आपले RF पल्सेस हा तो धक्का आहे आणि प्रोटॉन्स हा तो झोपाळा आहे. आपण बरोबर त्याच फ्रिक्वेन्सीवर, ज्याला आपण लार्मर फ्रिक्वेन्सी म्हणतो, ऊर्जा देतो, ज्यामुळे प्रोटॉन्स ती ऊर्जा शोषून घेतात. आणि जेव्हा आपण धक्का देणं थांबवतो तेव्हा तो झोपाळा परत आपल्या मूळ लयीत येताना जी ऊर्जा बाहेर टाकतो तो आपला सिग्नल असतो. हा शुद्ध भौतिकशास्त्राचा चमत्कार नाही तर काय आहे? झोपाळ्याचं हे उदाहरण उत्तम आहे. निसर्गाच्या या मूळ रचनेशिवाय तुमचे सर्व ADC आणि DSPs काहीच कामाचे नाहीत. हे उदाहरण समजायला खूप सोपं आहे, पण इथेच तर खरी गोम आहे. तुम्ही एका झोपाळ्याबद्दल बोलत आहात, पण मानवी शरीरात अब्जावधी झोपाळे आहेत आणि ते सर्व एकाच वेळी हलत आहेत. जेव्हा आपण पल्स थांबवतो तेव्हा शरीरातील सगळे प्रोटॉन्स एकाच वेळी सिग्नल देतात. हा एक प्रचंड मोठा गोंधळ आहे. या आवाजांच्या गर्दीत कोणता सिग्नल मेंदूतून आलाय, कोणता गुडघ्यातून आलाय आणि कोणता पाठीच्या कण्यातून आलाय हे तुम्हाला कसं समजणार? तिथेच आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये बदल करतो. एक्झॅक्टली. तिथे भौतिकशास्त्र अपुरे पडते आणि इंजिनिअरिंगची खरी जादू सुरू होते. तुम्हाला या गर्दीतून अचूक माहिती काढण्यासाठी ग्रेडियंट कॉइल्सची गरज भासते. हे कॉइल्स मुख्य चुंबकीय क्षेत्रात अत्यंत सूक्ष्म आणि जाणीवपूर्वक बदल करतात. त्यामुळे डोक्याकडचे प्रोटॉन्स एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर सिग्नल देतात आणि पायाकडचे प्रोटॉन्स वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर. याला आपण स्पेशल एन्कोडिंग म्हणतो. बरोबर आहे. ही काही निसर्गाची देणगी नाही. एका सेकंदात हजारो वेळा चालू बंद होणारे ग्रेडियंट अँप्लिफायर्स डिझाईन करणे हे मानवी कल्पकतेचे शिखर आहे. एक सेकंड थांबा. पण हे ग्रेडियंट कॉइल्स देखील मॅग्नेटिझम म्हणजेच चुंबकत्वाच्या नियमांवरच चालतात ना? तुम्ही ज्याला इंजिनिअरिंग म्हणत आहात ती केवळ भौतिकशास्त्राच्या नियमांचीच अंमलबजावणी आहे. आणि हे सर्व चालवण्यासाठी जी क्रायोजेनिक सिस्टम वापरली जाते, ज्यामध्ये लिक्विड हिलियमचा वापर करून मुख्य चुंबकाला उणे 269 अंश सेल्सिअसपर्यंत थंड ठेवले जाते, ते थर्मोडायनॅमिक्स आणि सुपर कंडक्टिव्हिटीचे शुद्ध भौतिकशास्त्र आहे. निसर्गात लिक्विड हिलियम स्वतःहून कुठल्याही चुंबकाला मानवी शरीराभोवती थंड ठेवत नाही. त्यासाठी आपल्याला सुपर कंडक्टिंग सर्किट्स आणि व्हॅक्यूम चेंबर तयार करावे लागतात. पण मी मगाशी ज्या ADC आणि DSP बद्दल बोललो ते श्रोत्यांसाठी थोडं सोपं करूया. शरीर जे सिग्नल देतं ते ॲनालॉग स्वरूपात असतं, म्हणजे सलग येणाऱ्या लहरींसारखं. हो, पण आपला कॉम्प्युटर हा फक्त डिजिटल भाषा जाणतो, म्हणजे 0 आणि 1. शरीराची ही गाण्याची धून कॉम्प्युटरला समजेल अशा भाषेत बदलण्याचं काम ADC करतं. ते या लहरींचे एका सेकंदात लाखो तुकडे करतं आणि प्रत्येक तुकड्याला एक नंबर देतं. त्यानंतर डिजिटल सिग्नल प्रोसेसर फोरियर ट्रान्सफॉर्म नावाच्या एका अत्यंत किचकट गणितीय सूत्राचा वापर करून त्या नंबरच्या जंजाळातून एक स्पष्ट 3D इमेज तयार करतं. जर हे प्रगत हायस्पीड डेटा ॲक्विजिशन नसेल तर तुमचे ते अब्जावधी झोपाळे फक्त एक अर्थहीन गोंधळ निर्माण करतील. बरं, मी हे नक्कीच मान्य करते की सिग्नल प्रोसेस करण्यासाठी कॉम्प्युटरची गरज असते. पण तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेच्या सर्वात मोठ्या फायद्याकडे दुर्लक्ष करत आहात. कोणता फायदा? मला सांगा, आपण हे सगळे एवढे अवाढव्य आणि गुंतागुंतीचे मशीन का बनवले? एक्स-रे किंवा CT स्कॅनमध्ये पेशींचे नुकसान करणारे रेडिएशन असते. एक्स-रेचे किरण शरीरातून आरपार जाताना आपल्या पेशींमधील DNA तोडू शकतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. MRIमध्ये रेडिएशन नाही, ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की आपण एकाच रुग्णाचे कोणत्याही दुष्परिणामांची चिंता न करता अनेक वेळा स्कॅन करू शकतो. लहान मुलांसाठी किंवा गरोदर महिलांसाठी हे तंत्रज्ञान वापरता येते.
अगदी रक्तवाहिन्यांची तपासणी करायची असेल, ज्याला आपण अँजिओग्राफी म्हणतो, त्यासाठी शरीरात कोणतीही हानिकारक डाय किंवा रसायने न टाकता केवळ रक्ताच्या प्रवाहाच्या वेगावर आधारित इमेज मिळवता येते. ते खरंय. शरीराला कोणतीही हानी न पोचवता इतके अचूक निदान करणे ही सुरक्षितता केवळ आणि केवळ त्याच्या मूळ भौतिकशास्त्रीय तत्वामुळे शक्य झाली आहे. हे बघा, रेडिएशन नसणे ही जमेची बाजू आहे, हे मी अजिबात नाकारत नाही. पण रेडिएशन नसणे म्हणजे धोका नसणे असा होत नाही. तुम्ही सुरक्षितेवर इतका जोर देत आहात, पण हे तंत्रज्ञान इतर अनेक गंभीर धोके निर्माण करते जे पारंपरिक एक्सरेमध्ये कधीच नसतात. आपण ज्या 1.5T ते 3T क्षमतेच्या चुंबकीय क्षेत्राबद्दल बोलत आहोत, ते किती शक्तिशाली असते याची कल्पना श्रोत्यांना देणं गरजेचं आहे. ते खूप शक्तिशाली असते. हो. ते पृथ्वीच्या नैसर्गिक चुंबकीय क्षेत्रापेक्षा साधारण 60,000 पटींनी जास्त शक्तिशाली असते. 60,000. आणि सर्वात महत्त्वाची आणि भयानक गोष्ट म्हणजे हे मशीन कधीही बंद नसते. हो, कारण सुपर कंडक्टिव्हिटी मेंटेन करावी लागते. अगदी बरोबर. जोपर्यंत आतमध्ये लिक्विड हिलियम आहे तोपर्यंत त्याचे चुंबक नेहमीच सक्रिय असते. तुम्ही मशीनचा प्लग जरी काढलात तरी ते चुंबक चालूच असते. त्यामुळे जर कोणी चुकून आत मोबाईल, चाव्यांचा जोडगा, ऑक्सिजन सिलेंडर किंवा अगदी लोखंडी खुर्ची घेऊन गेला तर ती वस्तू एका बंदुकीच्या गोळीच्या वेगाने मशीनकडे खेचली जाते. याला मिसाईल इफेक्ट म्हणतात. या वेगाने उडणाऱ्या वस्तूंमुळे रुग्णांचे गंभीर अपघात झालेले आहेत. एक्सरे मशीन कधी एखादी खुर्ची हवेत उडवून रुग्णाच्या अंगावर फेकत नाही. पण हे तंत्रज्ञान आजवर लाखो वेळा वापरले गेले आहे. रुग्णालयांमध्ये कडक नियम आणि तपासणी असते. डॉक्टर काही मूर्ख नाहीत. ते रुग्णाला आत पाठवण्यापूर्वी त्याचे कपडे बदलतात, मेटल डिटेक्टरने तपासणी करतात. जर नियमांचे काटेकोर पालन केले तर हे धोके 100% टाळता येण्यासारखे आहेत. ते टाळता येण्यासारखे असले तरी ते अस्तित्वात आहेत आणि ते अत्यंत गंभीर आहेत. हा तंत्रज्ञानाचाच एक अंगभूत दोष आहे. सर्वात मोठा धोका म्हणजे शरीरात पेसमेकर, कानातील इम्प्लांट्स किंवा हाडांना जोडणाऱ्या जुन्या लोखंडी प्लेट्स असलेले रुग्ण. या रुग्णांसाठी हे शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र थेट मृत्यूचा धोका असू शकते. आता MRI सुसंगत पेसमेकर्स येतात. पण तरीही धोका असतोच. पेसमेकरमध्ये एक छोटा रीड स्विच असतो जो चुंबकाच्या संपर्कात आल्यावर पेसमेकरचे कार्य थांबवू शकतो किंवा चुंबकीय शक्तीमुळे ते उपकरण शरीराच्या आतच जागेवरून हलवू शकते. याला सुरक्षित म्हणताना आपण या कठोर अटी आणि मर्यादा विसरू शकत नाही. अत्यंत आणीबाणीच्या वेळी हे मशीन बंद करण्यासाठी क्वेंच नावाचे एक बटन दाबावं लागते, ज्यामुळे लाखो रुपयांचे हेलियम गॅस बनून उडून जाते. हा सगळा प्रकार भयानक आहे. बरं, मला मान्य आहे की चुंबकीय क्षेत्राचे स्वतःचे असे काही नियम आहेत आणि त्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. पण आपण एका मोठ्या चित्राचा विचार करूया. आजाराचे अचूक निदान करण्यासाठी, विशेषतः जेव्हा विषय मेंदूतील अत्यंत नाजूक टिश्यूजचा, पाठीच्या कण्यातील सूक्ष्म मज्जातंतूंचा किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील कॅन्सरच्या ट्यूमरचा असतो, तेव्हा आपल्याला अशा तंत्रज्ञानाची गरज असते जे अचूक आणि स्पष्ट माहिती देईल. CT स्कॅन मेंदूच्या आतल्या मऊ भागांची इतकी स्पष्ट प्रतिमा देऊ शकत नाही. इमेज क्वालिटी उत्तम असते. आता या प्रक्रियेदरम्यान रुग्णाला जर काही पथ्ये पाळावे लागत असतील, खिशातले नाणे बाहेर काढावे लागत असतील, तर ती एक अत्यंत किरकोळ किंमत आहे. एका अनाकलनीय आणि प्राणघातक आजाराचे अचूक निदान मिळवण्यासाठी, शरीराची चिरफार न करता आतले सत्य जाणून घेण्यासाठी ही काळजी घेणे ही केवळ एक प्रशासकीय बाब आहे. ती एक किरकोळ गैरसोय आहे. तो सुरक्षिततेचा अभाव नाही. ही केवळ एक छोटी गैरसोय किंवा छोटी तडजोड नाही. रुग्णाचा प्रत्यक्ष अनुभव हा या तंत्रज्ञानाचा एक अतिशय नाजूक आणि अनेकदा दुर्लक्षित केलेला भाग आहे. तुम्ही मेंदू आणि पाठीच्या कणेचे अत्यंत प्रगत इमेजेस मिळवण्याबद्दल भरभरून बोलता, पण ज्या मशीनमधून हे मिळते त्याच्या आतील प्रत्यक्ष वातावरण कसे असते? थोडं बंदिस्त असतं, मान्य आहे. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजेच बंद जागेची भीती ही एक अत्यंत सामान्य पण गंभीर मानसिक समस्या आहे जी MRIच्या बाबतीत उद्भवते. रुग्णाला एका अत्यंत अरुंद आणि लांब नळीमध्ये पाठवले जाते. तिथे त्यांना 30 ते 60 मिनिटे अजिबात न हलता झोपून राहावं लागते. डोळ्यांसमोर अगदी काही इंचांवर मशीनचा वरचा भाग असतो. पण ते आवश्यक आहे, कारण हालचाल झाली तर इमेज ब्लर होते, खराब होते. बरोबर.
इंजिनिअरिंगच्या दृष्टीने ते आवश्यक आहे, पण मानवी मानसिकतेसाठी ते खूपच त्रासदायक आहे. आणि त्यासोबत येणारा तो भयानक आवाज, श्रोत्यांपैकी ज्यांनी MRI केला असेल त्यांना तो हातोड्यासारखा ठक-ठक किंवा ड्रिलिंगसारखा आवाज नक्कीच आठवत असेल. तो आवाज काय येतो माहितीये? ग्रेडियंट कॉइल्समुळे. हो, मगाशी आपण ज्या ग्रेडियंट कॉइल्सबद्दल बोललो, ज्या एका सेकंदात हजारो वेळा चालू बंद होतात, त्या प्रचंड शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्यावर लॉरेन्स फोर्स नावाचा एक प्रचंड यांत्रिक दबाव पडतो. त्यामुळे त्या कॉइल्स अक्षरशः वागतात आणि आपल्या आवरणामध्ये आदळतात. हा आवाज म्हणजे एखादा स्पीकर नाहीये, हे त्या मशीनचं शारीरिक आदळणे आहे. त्यासाठी इयरप्लग्स दिले जातात रुग्णांना. दिले जातात. तरीही तो अनुभव एखाद्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी किंवा फॅक्टरीमध्ये झोपल्यासारखा असतो. अनेक रुग्णांना या भयानक आवाजामुळे आणि बंद जागेमुळे पॅनिक अटॅक येतात आणि प्रक्रिया मध्यभागीच थांबवावी लागते. जर एखादा रुग्ण भीतीमुळे मशीनच्या आत शांत झोपूच शकत नसेल तर तुमचं ते सर्व प्रगत भौतिकशास्त्र आणि रेडिएशन मुक्त तंत्रज्ञान काहीही कामाचं उरत नाही. रुग्णाचा अनुभव आणि तंत्रज्ञानाची उपयोगिता यांच्यातील हा समतोल नक्कीच आव्हानात्मक आहे. पण तरीही जेव्हा एखाद्या रुग्णाला मल्टिपल स्क्लेरोसिस सारखा आजार आहे की नाही हे शोधायचे असते, तेव्हा तो आवाज आणि ती अरुंद जागा सहन करणे हे पाठीच्या कणेत सुई खुपसून तपासणी करण्यापेक्षा निश्चितच कमी वेदनादायी असते. तसं पाहिलं तर हो, ते कमी वेदनादायी आहे. आपण जर आजच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे आलो तर माझ्या दृष्टिकोनातून हे स्पष्ट होते की चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ वेव्हज यांचा अत्यंत हुशारीने वापर करून हानिकारक रेडिएशन टाळून शरीराची अत्यंत स्पष्ट आणि तपशीलवार इमेज देण्याचे MRIचे भौतिकशास्त्रीय सामर्थ्य निर्विवाद आहे. हायड्रोजन अणूंचा तो नैसर्गिक रेझोनन्स आणि त्यातून मिळणारी सुरक्षता, यामुळेच आज आपण मानवी शरीराला अशा प्रकारे पाहू शकतो जे काही दशकांपूर्वी निव्वळ अशक्य आणि एखाद्या जादुई कल्पनेसारखे वाटत होते. निसर्गाचे हे शांत रहस्यच या तंत्रज्ञानाचा खरा विजय आहे. आणि त्याचवेळी हेही मान्य करावे लागेल की हे सामर्थ्य नुसते निसर्गात अस्तित्वात असून चालत नाही. ते मिळवण्यासाठी आपल्याला क्रायोजेनिक सिस्टीम्स, ग्रेडियंट अँप्लिफायर्स आणि प्रगत ADC आणि DSP इलेक्ट्रॉनिक्सची प्रचंड मोठी इंजिनिअरिंगची फौज उभी करावी लागते. हे तंत्रज्ञान केवळ निसर्गाचा नियम नाही, तर तो नियम आपल्या फायद्यासाठी वापरून घेताना निर्माण झालेले मानवी इंजिनिअरिंगचे एक शिखर आहे. नक्कीच. आणि आपण हे विसरू शकत नाही की शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रामुळे मिसाईल इफेक्ट, पेसमेकर असलेल्या रुग्णांसाठी जीवघेणा धोका आणि क्लॉस्ट्रोफोबिया यांसारख्या गंभीर मर्यादांचा सतत सामना करावा लागतो. या मर्यादा केवळ किरकोळ गैरसोयी नाहीत, तर त्या या तंत्रज्ञानाच्या मूळ डिझाईनचाच आणि त्याच्या भौतिकशास्त्राचा एक अविभाज्य भाग आहेत. हो, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. दोन्ही बाजू यावर नक्कीच सहमत आहेत की MRI हे एकाच वेळी वैद्यकीय विज्ञानाचे एक अद्भुत वरदान आणि इंजिनिअरिंगचे एक अत्यंत गुंतागुंतीचं आव्हान आहे. हे तंत्रज्ञान केवळ एकाच दृष्टिकोनातून समजून घेता येणार नाही. यातील निसर्गाचे भौतिकशास्त्र, मानवाने निर्माण केलेले प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यातून उद्भवणारी रुग्णांची सुरक्षा या सर्व बाजू एकमेकात गुंफलेल्या आहेत. बरोबर. सुरुवातीला आपण जसा एक्स-रे मशीनच्या साध्या सावल्यांचा उल्लेख केला होता, त्यावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते. जेव्हा आपण मानवी शरीराच्या आतले ते अत्यंत अदृश्य आणि गुंतागुंतीचे आजार शोधायला निघतो, तेव्हा आपल्याला केवळ निसर्गाच्या साध्या नियमांवर अवलंबून राहून चालत नाही. आपल्याला निसर्गाचे गुंतागुंतीचे नियम आणि तितकेच किचकट इंजिनिअरिंग यांची अत्यंत काळजीपूर्वक सांगड घालावी लागते. हो ना, तोच तर या सगळ्याचा मूळ गाभा आहे. अगदी. या विषयावर विचार करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या या दुहेरी स्वरूपाला समजून घेण्यासाठी श्रोत्यांना आमंत्रित करून आपण ही चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी MRI मशीनमध्ये जाईल आणि तो ठकठक आवाज ऐकेल, तेव्हा स्वतःला विचारा, हे अब्जावधी हायड्रोजन अणूंचे निसर्गाने गायलेले एक शांत संगीत आहे की मानवी इंजिनिअरिंगचा एक प्रचंड मोठा आणि आव्हानात्मक प्रयोग? थँक्यू फॉर ट्युनिंग इन.